हार मानणाऱ्या मुलाची गोष्ट। एका गावात अर्जुन नावाचा मुलगा राहत होता। तो खूप साध्या कुटुंबातून होता। त्याचे वडील शेतमजूर होते आणि आई घरी शिवणकाम करायची। घरात पैसे खूप कमी होते, पण अर्जुनची स्वप्ने खूप मोठी होती। अर्जुनला लहानपणापासूनच शिकून मोठं व्हायचं होतं। तो रोज शाळेत जायचा आणि खूप मन लावून अभ्यास करायचा। पण गावातील काही लोक त्याला म्हणायचे, इतका अभ्यास करून काय उपयोग? शेवटी मजुरीच करावी लागेल। अर्जुनला ते शब्द ऐकून वाईट वाटायचं, पण त्याने कधीच हार मानली नाही। तो स्वतःला नेहमी सांगायचा, एक दिवस मी काहीतरी मोठं करून दाखवणार। शाळेनंतर अर्जुन आपल्या वडिलांना शेतात मदत करायचा। दिवसभर काम करूनही तो रात्री अभ्यास करायचा। कधी कधी इतका थकवा यायचा की डोळे उघडे ठेवणंही कठीण व्हायचं, पण त्याने मेहनत सोडली नाही। एकदा शाळेत मोठी स्पर्धा परीक्षा झाली। अर्जुनने खूप तयारी केली होती। निकाल लागला तेव्हा संपूर्ण शाळेत एक चर्चा होती, अर्जुन पहिला आला होता। शिक्षकांनी त्याचे खूप कौतुक केले। त्यांनी त्याला पुढे शिकण्यासाठी मदतही केली। अर्जुनने शहरात जाऊन पुढे शिक्षण घेतले। सुरुवातीला त्याला खूप अडचणी आल्या, नवीन शहर, नवीन लोक आणि पैशांची अडचण, पण अर्जुनने हार मानली नाही। तो दिवसरात्र मेहनत करत राहिला। काही वर्षांनी अर्जुनने मोठी स्पर्धा परीक्षा पास केली आणि तो एक मोठा अधिकारी झाला। जेव्हा तो आपल्या गावात परत आला, तेव्हा त्याच्यावर कधी हसणारे लोकही त्याचे कौतुक करत होते। अर्जुनने त्या दिवशी गावातील मुलांना सांगितले, लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका। तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा। मोरल: यश त्यांनाच मिळते जे अडचणींना घाबरत नाहीत।